धर्मात्मा प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्ता शिबिर व आरोग्य शिबिर संपन्न। शिवा संघटनेच्या संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख धर्मात्मा प्राध्यापक मनोहर धोंडे यांचा 61वा वाढदिवस यानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन शिवा संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळवारी नांदेड शहरातील शिवमंदिर चैतन्य नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते। या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर उदयगिरी तर उद्घाटक अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, प्रमुख पाहुणे आमदार बबन बार्शी, संजय देशमुख लहानकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड, विठ्ठलराव ताकबिडे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष शिवा संघटना, इंजिनियर अनिल माळगे, जिल्हा संपर्क प्रमुख नांदेड, भगवानराव दंडवे, नगराध्यक्ष नगरपालिका भोकर, सतीश देशमुख तरोडेकर, नगरसेवक महेश कनकदंडे, नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास कापसे यांनी केले होते। सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व आणि आपण सर्व लोक मान दिला त्याबद्दल खूप खूप आभार। आणि जे आम्ही गेल्या 20 वर्षापासून 2007 पासून प्राध्यापक मनोहररावजी धोंडे सर संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सर्व तळागाळातील समाजाला कुठेतरी आपल्या समाजाचा आपण देणं लागतो ही भावना उराशी बाळगून एक मागे संकल्पना आली की बाबा आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल किंवा रक्तदान असेल हे करावं। आणि ते आम्ही 2007 साली प्रथम या ठिकाणी प्रयोग केला, तो सक्सेस झाला। तेव्हापासून जे आम्ही हे उपक्रम चालू केला तर पेशंटची रुग्णाची अतिशय भरभराटी आणि रुग्णाचा प्रतिसाद मिळाला आणि रक्तदानी सुद्धा रक्तदाते या ठिकाणी करून आपल्या सामाजिक आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये भाग घेण्यासाठी रक्तदाते सुद्धा इच्छुक असतात।
का आपल्या या 2 तारखेची लोक एवढी वाट पाहतात की बा एक आमचा उपक्रम सातत्यानं सुरू असल्यामुळं आणि सर्व रुग्णाला व्यवस्थित ट्रीटमेंट आणि त्यांची घरपोच व्यवस्था, त्यांची अतिशय कुठल्याही प्रकारे फसवणूक न होता असा कार्यक्रम आमचा त्यांना घरून आल्यापासून घरी जाईपर्यंत जे पेशंटची व्यवस्था आणि पेशंटची जी काळजी घेतली जाते ती पेशंटला माहीत असल्यामुळं आमच्या या कार्यक्रमाची पेशंट वाट बघत असतात. त्यामुळं आम्हाला सुद्धा उर भरून येते आणि त्यामुळं वरचीवर आम्हाला या कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळते. किती रक्तदात्यांनी या ठिकाणी आपण आज रक्तदात्यांनी 25 रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेले आहे आणि आता पुढे सुरू राहील आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे जवळजवळ एक 100 ते 125 आसपास पेशंट या ठिकाणी निघू शकतात. आपण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आहात, आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात. हा उपक्रम आता दरवर्षी चालवणार आहे. आतापर्यंत तर सुरू आहे. आम्ही काय पुढचा कार्यक्रम घेईल असं हे करत नाही, परंतु निश्चितच कार्यक्रम आम्ही सातत्याने घेत असतो. आता या मान्यवरांनी सुद्धा आम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी करा, आम्हाला सुद्धा या कार्यक्रमाची काहीतरी रुग्णांची सेवा घडू द्या असं या सत्कार मूर्ती मान्य महेशजी कनकदंडे असतील, केदार पाटील असतील किंवा भगवान दंडवे साहेब असतील, नगरपालिका अध्यक्ष, अशा यांनी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाचं एक भारावून गेलेत आणि या कार्यक्रमाचा प्रतिसाद पाहून आणि असे कार्यक्रम मीच नाही तर प्रत्येकाने असे कुठल्याही नेत्याचा वाढदिवस असो किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, कोण्या नेत्याची जयंती असो किंवा महात्म्याची जयंती असो, अशा जयंतीच्या कार्यक्रमामध्ये असे उपक्रम राबवणं, उपक्रम राबवणं ही काळाची गरज आहे आणि आपण या माध्यमातून समाज उपक्रम राबत राहू. अशा नगर परिषद निवडणुका नुकत्याच पार पडल्या. नगर परिषदेमध्ये अनेक आपल्या संघटनेचे सदस्य, अनेक पदाधिकारी आणि उमेदवार त्यांनी घोषित केले होते आणि निवडणुका सुद्धा त्यांनी लढवल्या. महानगरपालिकेची निवडणूक आता सध्या पार पडली, त्यामध्ये आपण काय मागणी केली होती? लोहा नगरपालिका आणि कंधार नगरपालिकेमध्ये सेवा जनशक्ती पक्षप्रमुख मान्य प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी उमेदवार उभे केले होते 6. तदनंतर BJP सोबत युती करून लोहा नगरपालिका ही आपला उमेदवार दिला नाही, त्यांनाच पाठिंबा दिला BJP आणि इतर पक्षांना. आणि कंधार नगरपालिकेमध्ये सेवा जनशक्ती पार्टीचे 2 उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये नळदकर हे निवडून आलेले आहेत, एक उमेदवार पडलेला आहे. 2 पैकी 1 उमेदवार निवडून आलेला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये आपण उमेदवारीचं काय मागणी केली? महापालिकेमध्ये काही मागणी वगैरे काही केली.